मित्रांनो, मी वारंवार सांगतोय, जर आपल्याला एखाद्या गोष्टीची माहिती नसेल, जर आपण शेळीपालन चालू करताय, आपण इतर इतर कुठल्या तरी जातीमध्ये काम करायचं निवडताय. आता मी स्वतः बिटलमध्ये काम करतोय, त्यामुळं जर आपल्याला इतर जातीमध्ये काम करायचं, त्याची पहिली पूर्ण शहानिशा करून घ्या. बिटल शेळी काय असते, तिची काय ओळख असते, कशा पद्धतीने शेळ्या खरेदी केल्या पाहिजेत, पाठी खरेदी केल्या पाहिजेत, ह्या पूर्ण एकदम खात्रीशीर खरेदी म्हणजे एकदम खात्रीपूर्वक तुम्हाला ते माहिती असलं पाहिजे की ह्या आपण जी खरेदी करायला चाललो आहेत वस्तू, ती वस्तू आपल्याला त्या क्वालिटीची भेटते का खरंच, का आपण त्यामध्ये फसतोय. कारण जर आपण गावरान शेळीपालन केलं, गावरान जर पिल्लं आणले, आपण पाठी आणू, बोकड आणू, काही पण आणू, त्याच्यामध्ये जरी आपण व्यवहारामध्ये 2-5 रुपये आपल्याला महाग लागले, तरी पण त्यामध्ये जास्त तोटा येणार नाही. पण जर आपण बिटलमध्ये उतरताय तर ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप मोठा तोटा येऊ शकतो. मित्रांनो, व्हिडिओ थोडासा मोठा होईल, पूर्ण व्हिडिओ बघा, कुठे स्किप करू नका. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा मित्रांनो. अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जो आपला विषय आहे, आपण गावरान शेळीपालन जर केलं तर गावरान शेळीपालनामध्ये मित्रांनो जास्त लॉस होऊ शकत नाही. परंतु जर आपण इतर जातीमध्ये काम करतोय आणि वरचं बघून बळबळतो बघा, आपण कुठल्या पण गोष्टीचं बघा, तुम्ही जाहिरातबाजी बघून किंवा आमक्याला एवढं उत्पन्न आहे मग मला तेवढं उत्पन्न भेटन, ह्या ज्या गोष्टी आपण बघतोय, आता याच्यामध्ये आपण लॉस जाण्याचे चान्सेस 90% असतात. आणि आत्तापर्यंत जे माझ्या माहितीनुसार जे शेळीपालन फार्म बंद पडले मित्रांनो, तर त्यांचं पण हेच झालेलं आहे की त्यांना वस्तू आपण जी घेतोय ती वस्तू खरंच त्या क्वालिटीची आहे का ते माहीत नाही, आणि त्यात आपण तेवढी किंमत देऊन बसतोय. त्याला बऱ्याच जणांचं झालेलं आहे. आपण 25-30 हजार रुपयाचं लहान पिल्लू आणून त्याला वर्ष सांभाळून देखील ते त्या किमतीला विकत नाही. का विकत नाही तर तुम्ही ते घेताना ती क्वालिटी तुम्हाला कळलेली नाही. त्यामुळं ती क्वालिटी व्यवस्थित बघून घ्या. जर तुम्हाला समजत नसेल तर आजूबाजूचे थोडे 4-6 फार्म फिरा, तिथं गेल्यानंतर तिथली क्वालिटी बघा. तरी पण कळत नसेल तर एखाद्या जवळच्या माणसाला जेणेकरून ज्याचा स्वतःचा फार्म आहे त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून त्यांच्या कॉन्टॅक्टने खरेदी करा, जेणेकरून तुम्ही क्वालिटीमध्ये कुठेही फसणार नाहीत याची काळजी घ्या. आणि शक्यतो आपण जी वस्तू घेतो त्याचं ज्ञान आपल्या स्वतः असणं गरजेचं आहे. इतर दुसऱ्यावर अवलंबून राहून काही उपयोग नाही. कारण कोणी पण त्याची वस्तू चांगली म्हणूनच विकणार आहे मित्रांनो, त्यामुळं आपल्याला ती घेता आली पाहिजे. आज बऱ्याच जण बघतोय आपण मार्केटमध्ये, आणि बरेच असे आहेत चॅनलवरती पण असे आहेत माझ्यासारखे जे बरेच जण व्हिडिओ बनवतात, भरपूर जण आहेत ते त्यांच्या पद्धतीने ते व्हिडिओमध्ये माहिती देत असतात. आणि बऱ्याच जणांचं व्हिडिओमध्ये ते स्वतः सांगतात की नवीन शेळीपालकांनी बाजारामधून खरेदी करू नये, गोठ्यावरती घ्यावी. आणि त्यांच्याच गोठ्यावरती पूर्ण माल बाजारामधला असतो मित्रांनो. एवढा माल येतो कुठून रोज? तुमच्या घरी एवढं प्रोडक्शन होतं आहे का? 100-200 पिल्लं रोज तुमच्याकडे विक्रीला आहेत का? शेळ्या तयार होतात का? काय मशीन आहे का त्याचं एखादं? तर नाही. त्यामुळे ही खूप काळजी करून घ्या. पाठीमागं पण मी याचा व्हिडिओ बनवला होता, याच्यामध्ये बरेच शेतकरी फसलेत. मला 1-2 दिवसामध्ये कॉल आले 1-2 शेतकऱ्याचे की आम्ही असं आमच्यासोबत झालं आहे. त्यामुळे मी हा खास व्हिडिओ बनवतो आहे. त्यामुळे कुठल्याही माणसांनी, मी परत एकदा सांगतो आहे, कोणीही स्वतःवर लागून घेऊ नये की हा व्हिडिओच्या उद्देशातून आम्हाला काही म्हणतो आहे, असं अजिबात कोणी समजू नये. त्यामुळे मित्रांनो, ज्या शेळ्यासारख्या बाजारामध्ये फिरत असतात बघा, ह्या शेळीवरून त्या शेळीवरती जात असतात, शक्यतो त्यामध्ये 90% शेळ्या ह्या फॉल्टी असतात. शेळ्यांना दूध देत नाही म्हणा, किंवा त्यांना मस्टडीचा आजार झाला आहे म्हणा, कासाचा, किंवा शेळ्या गाभण राहत नाही येतं, किंवा त्यामध्ये जी आपल्याला क्वालिटी पाहिजे ती क्वालिटी त्यांच्यामध्ये नाही आहे. अशा ज्या शेळ्या असतात त्या फिरत असतात. त्यामुळे मित्रांनो, काळजीपूर्वक घेताना पाठी खरेदी करा. छोट्या पाठी घ्या 2-3-4 महिन्यापर्यंत, आणि त्याच मापातला बोकड खरेदी करा. मोठ्या शेळ्यांच्या नादी लागू नका. कारण मी स्वतः पण मोठ्या शेळ्यांच्या नादी लागून थोडं फसलेलोच आहे. त्यामुळं मी प्रत्येक गोष्टीत मला अनुभव आल्याशिवाय मी तो व्हिडिओमध्ये कोणासमोर शेअर करत नाही. आपल्याला ज्या गोष्टी, आता ह्या व्हिडिओ बनवतो आहे म्हणजे या व्हिडिओमध्ये मला काही इन्कम याच्यात असं अजिबात नाही. परंतु चला, एक खाली वेळेमध्ये आता बसून तरी काय करणार आहेत, मग ह्या उद्देशाने चला तेवढ्या टायमिंगमध्ये जर आपण किमान आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून एक जरी शेतकरी जर कुठं फसत असेल आणि तो वाचला, त्याची फसवणूक नाही झाली, तरी पण आपला हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश पूर्ण झाला असं माझं मत आहे. आणि त्यामुळे मी व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो. तर बरंच बघतो आपण, बऱ्याच लोक खरेदी करतायत, त्यांच्यामध्ये मित्रांनो अजिबात म्हणजे अक्षरशः ते व्हिडिओ बघितले का असं वाटतं यांनी नेमकं काय म्हणून घेतले असते नाही प्राणी.
असे प्राणी खरेदी करतायत आणि ते प्युअर बिटल म्हणून खरेदी करतायत सध्या. आणि देणारे पण त्यांना प्युअर बिटल म्हणून देत आहेत. म्हणजे ते किती मूर्ख आहेत. देणारे मूर्ख आहेत, घेणाऱ्याला तर कळत नाही, पण देणारे पण मूर्ख आहेत. प्युअर बिटल म्हणून त्यांना देऊ नका, उद्या तुमचीच पंचायत होणार आहे. ज्यावेळेस तुम्हाला तो माल खरेदी करायला तुम्हाला ज्यावेळेस ते म्हणणार हे घेता का, त्यावेळेस तुम्ही काय म्हणून तो खरेदी करणार आहेत मला एवढं सांगा मला फक्त. त्यामुळं देताना उघड सांगून द्या बाबा हो का हे 50% हे 40% हे 60% निदान असं करून तरी माल विक्री करा. तुम्ही 100% एकदम ओरिजिनल टॉप क्वालिटी म्हणून बिटल विक्री करताय. आज त्यांचे जर बघितलं त्यांचे कानाची लेन त्यांचं रोमन नसतं, त्यांना अजिबात झिरो क्रॉसचे पिल्लं पण त्याच्यापेक्षा भारी आहेत आपल्या शेडवरती. असे पिल्लं आज ओरिजिनल म्हणून विक्री होऊ राहिले आहेत. मित्रांनो, कोणाला राग येईन माझा व्हिडिओमध्ये, म्हणजे व्हिडिओ बनवण्याचा उद्देशच आहे की किमान एक तरी शेतकरी हा व्हिडिओ बघून त्याची खरेदी करताना तो वाचल. तर मित्रांनो, ही टॉप क्वालिटी आहे, काही खरं नाही आहे किंवा कुठल्याही गोष्टीची ऑफर नसते. चांगल्या वस्तूला चांगला रेट लागत असतो आणि चांगल्या वस्तू ह्या खूप पारखून खरेदी करा. उगाच गडबड करून 2 दिवसामध्ये लगेच शेळीपालन चालू करायचं आहे, कुठं भेटत नाही मग घ्यायचं कसं पिकबळ आणि आणायचं. आणि त्याच्यामध्ये आपली स्वतःची मेहनत आहे, आपलं शेतीचं जमीन गुंतलेली त्याच्यामध्ये पैसा गुंतणार आणि 4-6 महिने आपण त्याच्यामध्ये एकदम मन लावून काम करणार, 6 महिने वर्षभर. आणि ज्यावेळेस आपले पिल्लं विक्री करायची वेळ येईल त्यावेळेस आपलं पिल्लू कोणी खरेदी करणार नाही. आणि मग त्यावेळेस आपण म्हणणार त्या जातीला दोष देत बसणार. तर आज महाराष्ट्रामध्ये मित्रांनो जे बी काय अशा पद्धतीने प्राणी विक्री होत आहेत आणि अशा पद्धतीने लोक प्राणी खरेदी करत आहेत, तर हे स्वतःच्या व्यवसायावर स्वतः धोंडा मारून घेणार आहे तात्पुरत्या सुखासाठी. थोड्या दिवसामध्ये पैसे कमवून मोकळे होतील, परंतु हा व्यवसाय थोड्या दिवसामध्ये मित्रांनो बंद पडण्याची वेळ येणार आहे. कारण याच्यामध्ये क्वालिटी लोकांना समजत नाही आपण काय क्वालिटीचा प्राणी खरेदी केला आहे, खरंच हा प्युअरिटीमध्ये आहे का. तर ही गोष्ट अजिबात राहिलेली नाही मित्रांनो. त्यामुळं खूप जाणीवपूर्वक खूप काळजीपूर्वक खरेदी करा, स्वतः त्याचा अनुभव घ्या. भरपूर यूट्यूबवर व्हिडिओ आहेत, यूट्यूबवरचे व्हिडिओ बघा. वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची क्वालिटी दिसेल. त्यानंतर स्वतः आपण शेडवरती भेटी द्या, शेडवरती जा. तुमचा खरेदी करताना एका प्राण्यामागं जर 10,000 रुपये जास्त गेले, 5 प्राणी खरेदी केले तर 50,000 जातील. त्यापेक्षा 10,000 रुपये तुमचे फिरायला जाऊ द्या. 4-6 फार्म फिरा, जवळ नसतील तर लांब असू द्या, लांब पण फिरायला जा. कोणाला शक्य असेल तर माझ्या शेडवरती पण या. माझा मोबाईल नंबर दिलेला आहे, मला संपर्क करा. शेडवरती येऊन प्राणी बघा, खरेदी करा हे म्हणत नाही मी. शेडवरती येऊन फक्त प्राणी बघा जर तुमची इच्छा असेल तर, किंवा जर जिथं कुठं तुम्हाला जवळ असेल तिथं जाऊन प्राणी बघा आणि त्याच्यानंतरच खरेदी करा. मित्रांनो, उगाच कसलं पण प्राणी खरेदी करत बसू नका. 1-2 वर्षाची मेहनत पण आपली वाया जाते. त्यामध्ये आपण त्या जातीचं नाव खराब करतो आणि किमान 10 लोकांना सांगतो, म्हणजे अजून जे 10 मित्र आपल्या शेळीपालन व्यवसायामध्ये येणार आहेत ते देखील आपल्या एका चुकीमुळं येत नाहीत. तर हा जो गैरसमज पूर्ण पसरत चाललेला आहे ह्या क्वालिटीचा, तर हा गैरसमज निघणं खूप गरजेचं आहे. शेळीपालन हा व्यवसाय एकदम चांगला आहे. जर चांगल्या पद्धतीने आपण प्राणी खरेदी केले त्याच्यामध्ये खूप चांगलं प्रकारे इन्कम 100% भेटणार आहे. आता शेवटी प्रत्येकाचा विचार, प्रत्येकाची एक मेंटॅलिटी वेगळी असते. प्रत्येक माणूस आपल्या गोष्टीला सहमत असतो असं नाही. काही जणांचे चांगले पण कमेंट असतात, काही जणांचे निगेटिव्ह पण असतात. परंतु बघा, तुम्ही किती पण चांगलं काम करा, शेवटी नाव ठेवणारे देखील भरपूर असतातच लोक. 4 जणांनी नाव ठेवले, 4 जण चांगले म्हणणार आहेत. परंतु खरंच शेळीपालन हा व्यवसाय खूप चांगला आहे, फक्त इमानदारी नाही. आणि खरंच चांगले प्राणी खरेदी करून जर केला तर 100% एक चांगलं उत्पन्न आपल्याला याच्यामधून भेटू शकतं. आणि उगाच एखादा म्हणतोय 20 प्राणी घ्या, 40 प्राणी घ्या, 50 प्राणी घ्या, तिथून सुरुवात करा. तर तिथून सुरुवात नवीन शेळीपालक करू नका प्लीज, हात जोडून विनंती करतो. शक्यतो शेळ्या तर खरेदी करूच नका, पाठी खरेदी करा. 3 ते 4 महिने वयोगटातल्या पाठी घ्या आणि शेडवरती गेल्यानंतर तुम्ही त्या पाठींचे आईबाप कोण आहेत ते विचारा आधी. बाप जरी नाही तुम्हाला खरं सांगितलं कोणी, कारण बोकड कसं आहे कधी कधी चेंज करू शकतो शेडवरती, ते तर नाही. पण तुम्ही आया तर पिल्लांच्या बघू शकता, किंवा ते पिल्लं त्या आयांना पाजून तरी बघू शकता ना. याच्यामध्ये तर काही फॉल्ट होणार नाही. हे पिल्लं आहेत ठीक आहे, तुम्ही किती म्हणताय पिल्लाचे 20,000 रुपये आम्ही तुम्हाला तेवढे द्यायला तयार आहेत. हे पिल्लं कुठल्या शेळीचे येतं ते आम्हाला पाजून दाखवा. एवढं तर एकदम अडाणी शेतकरी एकदम नवीन जरी माणूस आटला तर हे तर विचारू शकतो ना 100%. पण लोक ते पण विचारत नाहीत. आज एकदम गाबाळ्यावाने उठतात आणि जरा घेतले पिल्लं आले घेऊन, आहो ते कुठले आहेत काय ते तरी विचारा. एकदम प्रामाणिकपणे मी तुम्हाला म्हणजे तळतळीने सांगतोय की मित्रांनो, खरंच याच्यामध्ये तुम्ही खूप भरडले जाणार आहेत. जर तुम्ही शेळीपालनामध्ये जर क्वालिटी किंवा तुम्ही जर चांगल्या खात्रीचे प्राणी खरेदी नाही केले
तर खूप खूप लॉस होणार तुमचा. त्यामुळं किमान हे आपण विचारू शकतो बाबा त्या पिल्लाची जन्मतारीख काय आहे, कोणत्या दिवशी पिल्लू जन्मलं आहे, किमान त्या पिल्लाचा वेताने त्या शेळीचा व्हिडिओ तरी दाखवा. म्हणजे खरंच त्या शेळीची पिल्लं आहेत का बाबा, त्या शेळीला कास कशी आहे, त्या शेळीला दूध किती आहे. ठीक आहे, मोठ्या पाटी असत्या 5-7 महिन्याच्या, तर बाबा त्यांची आई कुठली होती, ती होती. चला त्या शेळीला सध्या कास नाही समजा आटलेली, तर मागच्या वेताला त्या शेळीची कास कशी होती, त्याचा एखादा मागच्या वेताचा व्हिडिओ आहे का. किंवा एखादी शेळी खरेदी करताय, समजा सगळ्या शेळ्या खराब असतात असं पण नाही. शेळीवरती एखादा काही अडचणीमुळे पण शेळ्या विकत असतात. तुम्ही शेळी खरेदी करायला गेली तर त्यांना तुम्ही हे तर विचारू शकता ना, बाबा या शेळीचा मागच्या वेताचा रेकॉर्ड दाखवा, मागच्या वेताचा व्हिडिओ दाखवा या शेळीचा. नाही वयवर टिपलेला मोबाईल तर आहे, सगळ्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत, सगळ्याकडे व्हिडिओ आहेत. त्यामुळे व्हिडिओ दाखवायला आणि व्हिडिओ बघायला काही अडचण नाही. मागच्या वेताचा व्हिडिओ तुम्ही बघितला लगेच लक्षात येते शेळीला कास कशी होती, काय होती, मस्टडीत झालेला होता का भाऊ. आणि खरेदी करताना सडा पिळून बघायची, तिची जी कास आहे ते निबर वाटते का, दोन्ही साईडने हात लावून बघायचं सारखा, हे आपल्या लक्षात येते हळूहळू. तर ह्या गोष्टी मित्रांनो, त्यामुळं थोडंसं रेकॉर्ड पण बघा, त्या मागच्या हिस्ट्री बघा जा त्या शेळ्यांची पिल्लाची, आणि त्यानुसार खरेदी करा. उगाच उठले आणि लगेच खरेदी केली असं काही करू नका. कारण तुम्ही आता या व्हिडिओ बघून जर तरी पण देखील तुम्ही जर तशी खरेदी केली आणि अजून 4-6 महिन्यांनी परत तुम्हाला माझे शब्द आठवणार आहेत, हे 100% एखाद्या वहीवरती नोटीस करून ठेवा. माझे शब्द तुम्हाला आठवणार की आपण हा व्हिडिओ बघितला होता, परंतु या माणसाचं आपण ऐकलं नाही. मित्रांनो, बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं तुमच्या फार्मचा ॲड्रेस काय आहे. तर मित्रांनो, आपल्या फार्मचा ॲड्रेस वरखेड गाव आहे आमचं, शेवगाव तालुक्यामध्ये, अहमदनगर जिल्ह्यामध्ये. शेवगाव गेवराई रोडवरती एक, शेवगावपासून 16 किलोमीटर अंतरावरती. आणि इकडे गेवराई राहते आम्हाला 40 किलोमीटर, आणि पैठण आहे 20 किलोमीटर. असं आम्ही आहेत. पाथर्डी इकडं 35 किलोमीटर आहे. तर कुणालाही आपल्या फार्मवरती यायचं असेल तर मोबाईल नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती कॉल करून येऊ शकता. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, आणि कमेंट करून कळवा व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद.